केजची लोक आधीच हुशार आहेत असं मी समजतो, कारण कधी खासदारकीला उभं राहायचं हे ज्याला कळतं ते तुमच्या तालुक्यात माणूस आहे. दुनिया नको म्हणत असताना मला खासदारकीला उभा राहायचंय आणि मी राष्ट्रवादीतनंच उभी राहणार ही इलेक्शन लागायच्या आधी 2 महिने बजरंग बाप्पा मला सांगत होते. मी म्हटलं अजून कशात काय नाही, वातावरण जरा बघू. नाही म्हटले, ते मला माहित नाही. मागच्या वेळी मी उभा राहिलो होतो, यावेळी पण मलाच तिकीट देणार का नाही तुम्ही ते सांगा. आमच्या सुशीलाताई मोराळेपासून लय जण तिकिटाच्या आग्रहात भूमिकेत होते. गेले का? बरं झालं गेलं, नाही तर परत सुशीलाताई मोराळेंपासून बरेच जण आग्रहानं मागणी करायचे. पण आम्ही सगळ्या जिल्ह्याची चाचपणी घेतल्यावर आमच्या लक्षात असं आलं की बजरंग बाप्पांना जनाधार जास्त आहे, ते निवडून येतील. आणि तुम्हा सर्वांचं कौतुक की तुम्ही सगळ्यांनी प्रयत्नाची शिकस्त केली आणि बजरंग बाप्पांना लोकसभेत पाठवलं. लोकांनी मनात घेतल्यावर काय करू शकतात लोक, हे बीड जिल्ह्याने आणि केजच्या सामान्य माणसाने सिद्ध करून दाखवलं. आणि एक शेतकऱ्याचा मुलगा दिल्लीमध्ये संसदेत पाठवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलं. नव्या संसदेच्या इमारतीत आम्ही कधी अजून गेलेलो नाही, पण बजरंग बाप्पा नव्या संसदेच्या इमारतीत जाऊन भाषण करून आले. याला नशीबच लागतं. एवढं मोठं नशीब आहे की काही प्रश्नच नाही. आणि मग कुणालाही कधीही मागणी करायचं सुचलं नाही अशा विमानतळाची मागणी तुमच्या बजरंग बाप्पाने आपल्या जिल्ह्यासाठी केली. रेल्वे आणायचा पण आता केलेला आहे. आणि त्यांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की पुढचं सरकार हे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं महाविकास आघाडीचं येणार आहे. त्यावेळी बीड जिल्ह्यात पाणी आणून दाखवू आणि बीड जिल्हा सुजलाम सुफलाम करू. 6च्या 6 मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं काम पाण्याच्या संदर्भात आम्ही करू. आष्टीला तिकडं पाण्याची योजना केलेली आहे, ती तशीच बंद होती, काही हालचाल नव्हती. मी पुढाकार घेतला आणि त्या योजनेचे बाकीचे सगळे मार्ग मुक्त केले. आता ते काम चालू आहे. 2-2.5 वर्षात किमान ते काम पूर्ण व्हायला हरकत नाही. पण मला हे आपणाला सांगायचं आहे की आपल्या बीड जिल्ह्यातल्या उरलेल्या भागामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष प्रचंड आहे. आपल्या पिढ्यानपिढ्या ऊस तोडण्याकरता अनेक ठिकाणी जात 1 किलोमीटरला 83 कोटी रुपये खर्च करणार आहेत. आणि दुसरा रस्ता अलिबागवरून वसई विरारकडे कॉरिडॉर एक तयार करणार आहेत. त्याचं 20,000 कोटी रुपयाचं एस्टिमेट आहे. एस्टिमेट ह्यांनीच तयार केलेलं एस्टिमेट आहे. आणि टेंडरमध्ये ते 26,000 कोटी रुपयाला चाललेलं आहे. 1 किलोमीटरला 273 कोटी रुपये खर्च होणार आहे. 273 कोटी. पृथ्वीवरून चंद्रावर जायला काहीतरी 3,85,000 किलोमीटर का काहीतरी अंतर आहे. भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मोहीम चालू केली. चांद्रयान चंद्रावर पाठवलं, खर्च फक्त 600 कोटी आला. पण ह्यांना अलिबागवरून विरारला जायला 96 किलोमीटरच्या रस्त्याला 26,000 कोटी रुपये खर्च करण्याची इच्छा होते. महाराष्ट्र कसा लुटला जातोय याचा तुम्ही सगळ्यांनी अभ्यास करा. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी टेंडर काढायची, कॉन्ट्रॅक्टरांकडून काही मलिदा घ्यायचा आणि
मग त्या कामाचं काय व्हायचं ते होऊ दे, अशा कल्पनेत सगळं आहे. जिथे संपदेला असे थोर मान, जणू वैभवाचे सजे शिल्प छान. सुवर्णाची या ग्राहका नम्र राहे, असे सर्व भूमंडळी एक आहे. गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे.